सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात। अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारात प्रवरा नदीपात्रात बंधाऱ्यालगत भिंतीवरून खाली पडणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेल्या भोवऱ्यात बोट अडकून एसडीआरएफच्या पथकातील 3 जवानांनी प्राण गमावले आहेत। चौथा स्थानिक नागरिक बेपत्ता असून तो जिवंत असण्याची शक्यता मावळली आहे। त्यामुळे या भोवऱ्यात 4 जणांचा बळी गेला आहे। जीव वाचवण्यासाठी बोटीखाली बुडालेल्या जवानांच्या आक्रोशाने परिसरही सुन्न झालाय। प्रवरा पात्रात बुधवारी 2 जण बुडाले होते। एकाचा मृतदेह मिळाला होता तर दुसऱ्याच्या शोधासाठी एसडीआरएफचे पथक गुरुवारी दाखल झाले होते। हे पथकही याच पाण्याच्या भोवऱ्यात अडकलेत। दुसऱ्या बोटीने 2 जवानांना तारले, मात्र 3घांचा जीव गेलाय। 6वा अजूनही बेपत्ता आहे। राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सकाळी 8च्या सुमारास ढगे वस्ती परिसरात ही घटना घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। वेदिका श्रीकांत ढगे ही 2 वर्षीय बालिका अंगणात खेळत होती। जवळच असलेल्या गिन्नी गावात बिबट्याच लपून बसलेला होता। यावेळी बिबट्याने अचानक बालिकेवर हल्ला केल्याने घरातील सर्वांनी आरडाओरडा केला। त्यामुळे बिबट्याने बालिकेला सोडून पायलन केले, मात्र बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीररित्या जखमी झाल्याने कुटुंबियांनी या आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या आर्थिक अपहारा प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, त्यांचे कुटुंबातील काही सदस्य, संस्था व्यवस्थापक आणि इतर अशा 21 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष भाऊसाहेब कुटे हे पसार झाले होते। अहमदनगर येथील स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता कुटे हे गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाले। त्यांना अटक देखील करण्यात आली आहे। संगमनेर शहरालगत नाशिक रोडवरील गुंजाळवाडी शिवारात हॉटेल सम्राट फोडून चोरट्यांनी सुमारे 1.42 लाख रुपयांचा विदेशी कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्यांची बॉक्स चोरून नेल्यात। दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले। गुंजाळवाडी शिवारात कालगडा यांचे सम्राट बियर बार अँड परमिट रूम नावाचे हॉटेल आहे। बुधवारी सायंकाळी चोरट्यांनी किचनच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। हॉटेलमधील 68,800 रुपये किमतीचे विदेशी मद्याचे खांबे, 48,000चे विदेशी दारूचे 5 बॉक्स, 5,520 रुपयांच्या बियरच्या बाटल्या व 2,000 रुपये रोकड असा एकूण 1.42 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। निळवंडे धरणाचे दीर्घकाळ सुरू असणारे आवर्तन त्वरित थांबवावे यासाठी अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीने आज निळवंडे धरणाचे चाकबंद आंदोलन करण्याची हाक दिली आहे। या आवर्तनात निळवंडे धरणातून अमाप पाणी वाहून गेले जात असल्यामुळे निळवंडे व भंडारदरा ही दोन्ही धरणे रिकामे होण्याच्या मार्गावर आहे। हे आवर्तन बंद केले नाही तर भविष्यात पिण्यासाठी पाणी शिल्लक राहणार नाही असा संघर्ष समितीचा दावा आहे। आज डॉक्टर किरण लहामटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर चाकबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे प्रवरा व निळवंडे कालव्यांमधून सोडलेले पाणी बंद करावे या मागणीसाठी आज निळवंडे धरणाचे चाकबंद आंदोलन करण्यात येणार आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 ला। निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. नगर तालुक्यातील तांदळी वडगाव शिवारात ठोंबरे वस्तीवर राहणाऱ्या तरुण शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. किरण पोपट ठोंबरे असं मयत शेतकऱ्याचं नाव असून नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सीओ आशिष शेरेकर यांची ठाणे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून नुकतेच काढण्यात आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करून नेणारा एक डंपर श्रीरामपूर तालुक्यातील दिघी चितळी रस्त्यावर तालुका पोलिसांनी पकडला. या कारवाईत पोलिसांनी 4 ब्रास वाळू आणि एक डंपर असा एकूण 4,90,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करून दोघांना अटक केली. पोलिसांनी वाळू तस्करी विरोधात कारवाया सुरू केल्याने वाळू तस्करांचे चांगलेच धाबेदार आणले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता येत्या 4 जूनला होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी अहमदनगर जिल्हा निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. दरम्यान मतमोजणीच्या कामासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली असून येत्या मंगळवारी मतमोजणी प्रक्रियेत काम करणाऱ्या नगर आणि शिर्डी मतदारसंघातील कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संगमनेर तालुक्यातील जोरवे येथील प्रवरा नदीच्या पुलावर नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नितीन भागवत थिमटे असं मयत तरुणाचं नाव आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.